घरातला कांदा लसूण चटणी मसाला अचानक जर संपला तर आमच्या महिला भगिनींच्या पुढे खूप मोठा प्रश्न उभा राहतो की याचा पडणारा उभा पाऊस, याच पावसाळ्यात कोण चटणी बनवून देणार? अहो, तुमची समस्या ती स्वाद मसाल्याची जबाबदारी. अहो, उन्हाळ्यासारखाच स्वाद मसाल्यामध्ये तुम्हाला चटणी पावसाळ्यात सुद्धा बनवून मिळते आणि तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न उभा असतो, जर पावसाळ्यात केलेली चटणी माझी वर्षभर टिकेल का? अहो, त्याचं सुद्धा टेन्शन स्वाद मसाल्याने घेतले. स्वाद मसाले वर्षभर तुमच्या चटणीची गॅरंटी घेते. मग वाट कसली बघताय? या स्वाद मसाल्यामध्ये मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचा व्यवसाय 550 कोटींवर, आर्थिक वर्षात 59.96 कोटींची वाढ. सर्वसामान्य व गोरगरीब सभासदांच्या गरजा पूर्ण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करणे हेच मामासाहेब पवार सत्यविजय बँकेचे ध्येय आहे. रिझर्व्ह बँक व सहकार खात्याच्या नियमांचे काटेकोर पालन करत सभासदांनी ग्राहकांच्या विश्वासाच्या बळावर बँकेने उत्तुंग प्रगती साध्य केली आहे, असे प्रतिपादन बँकेचे कुटुंब प्रमुख बाळासाहेब पवार यांनी केले. कुंडल येथील मामासाहेब पवार सत्यविजय बँकेची 62वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यावेळी बाळासाहेब पवार बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत पवार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कुंडल पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिनेश काशीद उपस्थित होते. अहवाल वर्षात बँकेच्या व्यवसायात 59.96 कोटी रुपयांची वाढ झाली असून एकूण व्यवसाय 550.21 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार भांडवल पर्याप्तता CRAR प्रमाण 12% आवश्यक असताना बँकेने 13.84% मजबूत प्रमाण राखलं आहे. त्यामुळे बँकेचे नेटवर्क 27 कोटी 24 लाख रुपये झाले आहे. बँकेची आर्थिक पायाभरणी अधिक भक्कम झाली आहे. सभासदांना 9% लाभांश जाहीर करण्यात आला असून विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले आहेत. ग्राहकांसाठी बँकेच्या सर्व शाखांमधून ATM, डेबिट कार्ड, RTGS, NEFT, CTS क्लिअरिंग, पॉज स्वाईप मशीन, लाईट बिल, फोन बिल, मोबाईल रिचार्ज, विमा हप्ते आणि फास्टॅग आदी सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच IMPS व UPI या आधुनिक डिजिटल सेवाही ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे चेअरमन ॲडव्होकेट प्रशांत पवार यांनी यावेळी सांगितले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भारत नाईक यांनी अहवालाचे वाचन केलं. प्रभारी अधिकारी दिनेश काशीद यांनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी उपाध्यक्ष दिलीपराव नलावडे, विजय डाके, मिलिंद डाके, नारायण दिवटे, पवन धस, युनुस लांडगे, सरस्वती बाजारचे संदीप जाधव यांच्यासह सर्व संचालक, सभासद व अधिकारी उपस्थित होते. स्वागत संतोष गायकवाड यांनी केलं. सूत्रसंचालन SM जोशी व आप्पा विभूती यांनी केले, तर प्रवीण लाड यांनी आभार मानले. त्याच्या 3 वर्षांनी त्याचे जन्म साहेबांचं मार्गदर्शन केलं. बँकेचं IT क्षेत्र त्यात वाईट असं आहे की करत असताना त्याच्या मागची सेक्युरिटी महत्वाची होती. आमची IT टीम आवाजावर काम करून गेले 2-3 महिने फक्त त्याचं टेस्टिंग आणि सेक्युरिटीवर काम करत होती की डेबिट कार्ड आहे, डेबिट कार्डचं एखाद्या साहेबांनी सांगितलं की होमराव साहेबांनी सांगितलं की तुम्ही डेबिट कार्ड काढायला गेला की आसपास कॅमेरे बघत आहोत, कोणताही तुमचा OTP किंवा आलेले महत्वाचे मेसेज दुसऱ्या कोणाला सांगू नका. कारण की आज डिजिटल सेक्युरिटी इतकी महत्वाची मानली आहे की तुम्ही त्यानुसार चालवायला